खूप कठीण होतं पण सहजच झालं कोणतं काम ते. तर चला पुढे समजेलच तुम्हाला. पण त्या अगोदर आहे ना आम्ही सर्वजण तळ्यावर आलो इथं. तळ्यामध्ये पाणी पाण्यासाठी म्हणजे भरपूर असं पाणी होतं पण अचानक पाणी ना कमी झालं. ते कसं काय झालं आणि तळ्याला शेवळ पण खूप आलंय ते पण काढायचं होतं. तर चला आमच्या तळ्यावर गवत पण खूप आहे बरं का. तर इथं आहे ना शेवळ आलंय तळ्याला खूप. तर हे शेवळ काढायचं होतं आम्हाला पण त्या अगोदर आहे ना तळ्या लीक कुठं आहे ते पाहायचं होतं. त्यासाठी आम्ही तळ्यावर आलो होतो पण आता तळ्यामध्ये कोण उतरल हे तर खूप कठीण काम आहे पण कोण करील. तर चला आज आहे ना गोकुळ उतरला आहे तळ्यामध्ये. तर तळ्याचं आहे ना लीक पाहण्यासाठी कठीण होतं पण त्यांनी सहज केलं. त्यांनी कमराला चरड बांधलं त्यानंतर तळ्यात उतरला. अरे किती शेवळ आहे. शेवळ काढावं लागेल तेव्हा पोहता येईल याच्यात. पोहायचं नाही तळ्याचं लिकेज काढायचंय लिकेज. तू कुठं आली मधीच. ऐ ऐ बजरंग बली की म्हण. भय तू पण उतर ना मी धरीते तुला. अरे ते वरच कागद जायला वाटतं त्याचं. पाणी कस काय गेलं कमी झालं काय ना. अरे तरी झिरपत असेल मग त्याच्यामधून. हा त्या फोटो कडून काय कळणार आहे. अहो जिथं कागद निघेले ना तिथं मग चिटकून द्या. पाणी त्याच्यातूनच जात असेल असं म्हणतो. भरपूर दिवसात झालं ना. तू कुठं चालली. मी बी उतरू. हा मग या इकडे पण आहे तसं. तुम्ही सारखं त्याला येऊ दे. या इथं दोन ठिकाणी शिफ्ट केले. अरे त्या तिकडे एक इकडे एक त्या पाहिजे तिथं. पुढे बाबा शर्ट काढून उप खरंच खूप कठीण होतं तळ्यामध्ये उतरणं पण गोकुळनीनं खरंच खूप सोपं केलं. आणि तळ्यामध्ये ना 2-3 ठिकाणी लिकेज होते ते पाहिले. त्यानंतर आहे ना आम्ही तळ्याचं लिकेज काढणाऱ्या त्या लोकांना बोलवलं आणि तळ्याचं लिकेज काढून घेतलं. ते काही शूट घेतलं नाही मी. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मस्त शेपूची भाजी केली. सकाळीच गेलो होतो तळ्यावरती. त्यानंतर आहे ना शेपूची भाजी झाली आणि मस्त आता चुलीवरती ना तांदूळक्याची भाजी होती थोडीशी ती करते. तव्यावरच करते. पोळ्या झाल्या भाजी पण झाली तांदूळक्याची सॉरी शेपूची. आणि आता आहे ना तांदूळक्याची करते त्यासाठी हिरव्या मिरच्या आणि लसूण आहे ना चिरून घेतलं आहे. आणि आता तव्यावरती थोडंसं तेल टाकून लसूण जिरे आणि मिरच्या आहे ना तळून घेते चांगली. त्यानंतर आहे ना भाजी धुवून आणि तव्यावर टाकून देते आणि 2-3 मिनटं आहे ना परतून घेते. खूप छान लागते बरं का. अशी पण भाजी केली ना तर खूप भारी लागते तव्यावरती. तर चला अशा पद्धतीने ना आम्ही आज तळ्याचं लीक काढलं आणि तांदूळक्याची भाजीची थोडक्यात रेसिपी तुमच्या संग शेअर केली. तर असे छोटे छोटे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतात का कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जास्त मोठे नाही राहत माझे छोटेसेच व्हिडिओ राहत्या पण मस्त राहतात. नक्की पहा आणि पाहिल्यावर लाईक आणि शेअर करत जा. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय धन्यवाद.